शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयावरती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। मराठवाड्यामधील दलित आदिवासी भूमिहीन कष्टकऱ्यांना शासकीय गायरान आणि सीलिंग ॲक्टमधील शेतजमिनी मिळाल्या असून या जमिनी कष्टकऱ्यांच्या नावे नसल्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय मदतीशिवाय बँकेच्या कर्जापासून वंचित राहावं लागतंय। यामध्ये दुरुस्ती करून सातबारा देण्यात यावा। त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। सरकारचं धोरण आहे की जो लाभार्थी कुठे राहू द्या, शासकीय जमिनीमध्ये राहू द्या, गावठाणांमध्ये राहू द्या, गायरांमध्ये राहू द्या, त्याला जिथं मागेल तिथे घर द्या। परंतु आज रोजी गावचा ग्रामसेवक त्या ठिकाणी 8ची उताराची मागणी करतोय आणि 8चा उतारा नसेल तर त्याला घरकुल मिळत नाही। 7वी मागणी आमची आहे की मौजे पानशंद्रा या ठिकाणी जो शासनाने सीड पार्क आणलेला आहे तर त्या ठिकाणी 70% लोकांना शासनाने सातबारा दिलेले आहेत आणि 30% त्यांच्यासोबतचे असतील पण त्यांना सातबारा नाही। पण आज रोजी संपूर्ण जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न आहे आणि ती जमीन आम्ही अधिग्रहण होऊ देत नाहीत। म्हणून त्या ठिकाणी या तालुक्याचं पोलीस स्टेशन असेल, PI असेल किंवा कोणी असेल हे आमच्या पानशंद्रा येथील गायरानधारकांना धमक्या देतात। त्यांच्यावर म्हणजे याचे कलमा म्हणजे असे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांना म्हणजे मारझोडीची म्हणजे प्रयत्न करतात आणि धमकी देतात। तर आम्ही जोपर्यंत आमच्याकडे कागदपत्र आहेत तोपर्यंत आम्ही सीड पार्क होऊ देणार नाही, कारण ती जमीन आमची। दुसरा मुद्दा आमचा की ज्या ठिकाणी काजळा गणेशनगर ठिकाणी जे तुमचं मेडिकल कॉलेज आणि वसतिगृह होऊ लागले तर त्याची खरेदी म्हणजे नियोजित जागा कन्हानगरला आहे, परंतु अचानक त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आमचे जवळपास 68-69 त्या ठिकाणी दलित आदिवासी भूमिहीन कास्तकार त्या ठिकाणी त्यांना काहीला सातबारा मिळाला आणि काहीला 1992ला प्रमाणपत्र दिलेले तहसीलदारने की तुम्ही या जमिनीचे मालक आहात म्हणून। आणि त्या ठिकाणी अचानक तुम्ही म्हणता आम्हाला इथं मेडिकल कॉलेज करायचे किंवा वसतिगृह करायचं तर त्या ठिकाणी आम्ही वसतिगृह किंवा कॉलेज होऊ देणार नाही। या संदर्भात ही सगळी मागणी आमची। आम्ही जरी शासनामध्ये असलो तरी ही चूक ही प्रशासनाची आणि प्रशासनाच्या चुकीमुळे आम्ही प्रशासनाला दाखवून द्यायला आलो त्या ठिकाणी की ह्या सगळ्या चुका तुमच्यात।